सरकारच्या विरोधात गेला तर फाशी, धर्माच्या विरोधात गेला तरीही फाशी, विरोधात आंदोलन केला तरी देखील फाशीच, कारण आमच्याकडे हुकुमशाही आहे। हे वास्तव आहे जगातील कट्टर इस्लामिक राष्ट्र असणाऱ्या इराणमध्ये। गेल्या वर्षभरात फाशीच्या विषयाने इराण चांगलाच चर्चेत आला आहे, कारण गेल्या 10 महिन्यात इराणमध्ये तब्बल 1000हून अधिक जणांना फासावर लटकवले आहे। इस्रायल विरुद्धच्या संघर्षानंतर इराणमध्ये फाशीच्या शिक्षेचे प्रमाण कमालीचं वाढले आहे। देशविघातक कारवाया, सरकारविरोधी आंदोलन पुकारणं, धर्माच्या विरोधात जाणं आदींसह गंभीर गुन्ह्यामध्ये इराणमध्ये थेट मृत्यूदंड सुनावला जात आहे। इराणमध्ये गेल्याच ऑक्टोबर महिन्यात तब्बल 217 जणांना फासावर लटकवले आहे। गेल्या 10 महिन्यातील फाशीची आकडेवारी पाहिली तर गुन्हेगार म्हणजे फाशीच हे समीकरण ठरलं आहे। पाहुयात गेल्या 10 महिन्यातील इराणमधील फाशीची आकडेवारी। जानेवारी महिन्यात 87, फेब्रुवारीमध्ये 74, मार्चमध्ये 59, एप्रिलमध्ये 110, मेमध्ये 152, जूनमध्ये 98, जुलैमध्ये 110, ऑगस्टमध्ये 142, सप्टेंबरमध्ये 171, तर ऑक्टोबरमध्ये 217 जणांना फासावर लटकवले आहे। इराणची भारताशी तुलना केली तर गेल्या 5 वर्षात भारतीय न्यायव्यवस्थेकडून एकालाही फाशी देण्यात आली नाही, तर स्वातंत्र्यानंतर गेल्या 78 वर्षात येथे फाशीचा आकडा 1000 पर्यंत देखील पोहोचला नाही। इराणमध्ये लोकशाही नावालाच आहे। हुकुमशाही राष्ट्रात सर्वस्वी निर्णय सरकारचाच असतो, हेच या निमित्ताने अधोरेखित होत आहे। जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा होणे अपेक्षित आहे, परंतु गुन्हेगार म्हणजे सरसकट मृत्यूदंड हे कितपत योग्य आहे? BPN ब्युरो न्यूजसाठी विजय यशपुत्र।